नमस्कार मित्रांनो, 10वी पास झालात, आता याच्या पुढे काय शिक्षण घ्यायचे ते आपल्या मनावर आहे. ठीक आहे. जर चांगले पर्सेंटेज पडलेले असतील तर इंजिनिअरिंग डिप्लोमा करू शकता किंवा थोडेफार 100 पर्सेंटेज असतील तर इथे आपण ITI घेऊ शकता आणि लगेच आपल्याला जॉब लागणार आहे. ठीक आहे. तर ITI मध्ये आपल्याला वेगवेगळे इथे ट्रेड करता येणार आहे. ITI ची जी ऍड आहे आजपासून इथे लाईव्ह झालेली आहे. ठीक आहे. तर आपण याचं ऍडमिशन शेड्यूल बघूया. ऍडमिशन शेड्यूल मध्ये आपण याप्रमाणे इथे आपल्याला ऍडमिशन शेड्यूल दिसणार आहे. त्यामध्ये आपण बघू शकता की ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे आणि अर्जात दुरुस्ती म्हणजे एडिट करणे किंवा प्रवेश शुल्क भरणे हे 3 जून 2024 ते 30 जून 2024 या दरम्यान चालू राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला अर्ज जो आहे तो आपल्याला ITI मधून कन्फर्मेशन करायचा आहे. तो 5 जून ते 1 जुलै 2024 या दरम्यान आपण करू शकता. पहिल्या फेरीसाठी प्रवेशासाठी आपल्याला व्यवसाय किंवा संस्थाने हे विकल्प किंवा प्राधान्य निवडणे जे आहे हे आपल्याला 5 जून 2024 ते 2 जुलै 2024 याप्रमाणे होणार आहे. त्याची गुणवत्ता यादी 4 जुलैला आपल्याला बघायला मिळेल आणि गुणवत्ता यादीवर आपण 4 जुलै ते 5 जुलै मध्ये हरकत घेऊ शकता. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध करणे 7 जुलैला संध्याकाळी 5 वाजेनंतर राहणार आहे. त्यामध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्याची प्रोसिजर, आपला नंबर लागलेला आहे की नाही आपण बघू शकता. जर आपल्याला कोणता ट्रेड लागलेला आहे त्याचा मेसेज आपल्या मोबाईलवर येणार आहे. त्यामुळे आपल्याला रजिस्टर्ड केलेला मोबाईल आणि आपला ईमेल ID कोणत्या परिस्थितीत तिथे बदलता येणार नाही. ठीक आहे. संपूर्ण रजिस्ट्रेशन हे 10वी बेस आहे. आपलं 12वी झालेलं असेल तर आपण जिओ इन्फॉर्मॅटिक्स सायन्स या विषयासाठी ऍडमिशन घेऊ शकता आणि बाकीच्या ट्रेडसाठी जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला 10वी बेसवर हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. कास्टच्या हिशोबाने आपल्याला 100 आणि 150 रुपये असं चलन राहणार आहे आणि हे कम्प्लीट पे केल्यानंतर आपली ITI ची प्रिंट बाहेर येणार आहे. ही प्रिंट घेऊन आपल्याला ITI ला व्हिजिट करायची आहे. तिथून आपलं ऍप्लिकेशन कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्या कास्टच्या हिशोबाने आपल्या 10वीच्या मार्कशीटचे ऑनलाईन प्रिंट वगैरे जे आपल्याकडे आहे, आधार कार्ड वगैरे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपण ITI ला व्हिजिट करायची. तिथून आपलं फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आणि हा कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला विकल्प भरण्यासाठी तो ओपन होणार आहे. 5 तारखेनंतर ही सगळी प्रोसेस चालू होणार आहे. तर आता 3 जून ते 30 जून या दरम्यान आपण याला रजिस्ट्रेशन करून फीस भरून ठेवू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर याच्या पुढचे जे काही राऊंड्स असतील त्या राऊंड बद्दलची माहिती, ते किती तारखेला होतील या संपूर्ण गोष्टीची माहिती आणि आपल्याला डिप्लोमा बद्दल जर काही माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. जर आपल्याला DED ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे. आणि जर आपल्याला YC MOU मधून जर काही घरबसल्या डिग्री करायची असेल तर त्याचा देखील सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. ठीक आहे. तर या संपूर्ण गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी जिम्मा घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या चॅनल बरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य अचूक माहिती मिळत राहील आणि याची नोटिफिकेशन आपल्याला डायरेक्टली आपल्या मोबाईलवर मिळेल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.